आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज नपचा घरकुल घोटाळा प्रकरणी आमदार नमिताताई मुदंडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल हारुणबाई इनामदार यांनी मानले आभार। घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सीताताई बनसोड। केज नगर पंचायतच्या घरकुल घोटाळा प्रकरणी आमदार नमिताताई मुदंडा यांनी विधानसभेत प्रश्न मांडल्याबद्दल गटनेते हारुणबाई इनामदार यांनी आमदार नमिताताई मुदंडा यांचे आभार मानले। तर सदर घरकुल घोटाळा प्रकरणातील सर्व दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी शासनाकडे पत्रकार परिषदेद्वारे केली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की सन 2020-21 मध्ये केज नगर पंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल घोटाळा झालेला आहे। या घरकुल घोटाळा प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे। या घरकुल घोटाळा प्रकरणी केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुदंडा यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून या घरकुल घोटाळ्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे। या घरकुल घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार नमिताताई मुदंडा यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणबाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार नमिताताई मुदंडा यांच्या भूमिकेचे स्वागत करून त्यांनी सदर घरकुल घोटाळा प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याबद्दल आमदार नमिताताई मुदंडा यांचे सर्व नगरसेवक व केजवासियांच्या वतीने नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड व गटनेते हारुणबाई इनामदार यांनी आभार व्यक्त केले। पुढे बोलताना इनामदार म्हणाले की सदर घरकुल घोटाळा हा सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। या घरकुल घोटाळ्यामुळे अनेकांचे स्वप्न भंग झाले असून सामान्य जनतेला घरकुलाचा लाभ मिळणे गरजेचे आहे। आमदार नमिताताई मुदंडा यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची योग्य मागणी केली आहे। त्यांच्या मागण्यानुसार संबंधित दोषीवर शासनाने तात्काळ कारवाई करावी। यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड म्हणाल्या की या घरकुल घोटाळा प्रकरणात जी यंत्रणा सामील आहे अशा सर्व दोषींवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून सामान्य जनतेला न्याय द्यावा। या घरकुल घोटाळ्यामुळे सर्वसाधारण नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पुढे बोलताना बनसोड म्हणाले की सदरचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नसून तो पूर्वीचाच आहे। विधानसभेमध्ये जे केजच्या प्रश्नावर केजच्या आमदारांनी जो विषय मांडलाय त्या बाबतीत आपण काय करणार? आज त्या विषयावर अनुषंगानच आपली तुमची एक भेट आज या ठिकाणी झालेली आहे आणि तुमच्या माध्यमातून मी माझ्या तमाम केजच्या जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज केजच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ नमिताताई मुंडा यांनी केजच्या नगरपंचायतमध्ये सन 2020-21 मध्ये जो अपव्यय झालेला आहे, अपहार झालेला आहे, तो भ्रष्टाचार झालेला आहे घरकुल घोटाळ्याबद्दल त्यांनी आज त्या ठिकाणी खूप पोटतिडकीने आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि त्या विधानसभेच्या उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली। तर त्यांनी या ठिकाणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आज केज नगरपालिकेचे या ठिकाणी नगराध्यक्ष असतील, आम्ही सगळे सहकारी असतील, आज आम्ही सर्वप्रथम केजच्या माननीय आमदार नमिताताई मुंडा साहेब यांनी जो या ठिकाणी घरकुल घोटाळ्याचा प्रश्न पोटतिडकीने त्या ठिकाणी मांडला त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रशासनानं या घरकुल घोटाळा हा फार सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो लोकांच्या स्वप्नाचा प्रश्न आहे, त्याच्यामधून अनेक लोकांचे स्वप्न भंग झालेले आहेत। तरी प्रशासनानं आमदारांच्या मागणीप्रमाणे त्यांनी सुद्धा सखोल चौकशी याची करण्यात यावी आणि त्या ठिकाणी संबंधित जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करीत आहोत। नगराध्यक्ष मॅडम आपण काय सांगायला याबाबतीत बोलताना? निश्चितच आदरणीय आमदार नमिताताई मुंडा साहेब यांचं मनापासून धन्यवाद। कारण यापूर्वीही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की घरकुल प्रश्न जो आम्ही मागे पत्रकार परिषद घेतली आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। कारण घरकुलाचा मुद्दा हा सर्वसामान्यांच्या
पाहिलेल्या स्वप्नाचा चुराडा करणारा आहे. कारण डायरेक्ट त्यांच्या नावावर जे पैसे पडणारे होते ते कुठल्या तरी एजन्सीच्या नावावर पैसे जातात आणि हा सगळा प्रकार आम्ही येण्यापूर्वीचा झालेला आहे. नंतर लक्षात आल्यानंतर आणि त्या पद्धतीने सीओ साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे सगळं आम्ही पाठवलेला आहे अहवाल आणि त्याच्यावर समिती बसली. पण त्या पद्धतीची योग्य ती लवकरात लवकर कारवाई होऊन जे संबंधित यंत्रणा संबंधित त्यावेळेस काही यंत्रणा असेल त्यांना व्यवस्थित कारवाई होऊन लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच म्हणायचं मला. कारण आम्ही येण्यापूर्वीचा हा सगळा प्रकार आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा घरकुल यंत्रणातले फक्त मला वाटतं 3,30,000 रुपये खात्या होते आणि तीही आम्ही रीतसर परत केले शासनाला आणि त्याची पावती आम्ही त्या ठिकाणी जोडलेली आहे. त्यामुळे आम्ही येण्यापूर्वी जो काही हा प्रकार झाला असेल तर निश्चितच कुणाचीही गळ केली जावी नाही आणि लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करते अध्यक्ष म्हणून. आणि आमदार त्यांचे परत एकदा धन्यवाद मानते की त्यांनी हा तारांकित प्रश्न करून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. सर, या प्रकरणामध्ये काही कर्मचाऱ्यांचे नाव आहेत, त्यांच्या नावावरती रक्कम उचललेली आहे, पण त्यांच्या मागे काही वाईट कॉलर म्हणजे काही राजकीय लोकांचे पण नाव असल्याची चर्चा शहरामध्ये सध्या सुरू आहे. तर त्याबरोबर जो विषय आहे की ज्या पद्धतीने आज आमदार ताईने तारांकित प्रश्न उपस्थित करून एकदम पोटतिडकीनं तो त्या ठिकाणी प्रश्न मांडला, त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. आणि आमची सुद्धा तीच मागणी आहे की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीच्या कुणावर आम्ही जर विषय मांडला तर ते चिकलफेक केला जातो किंवा त्याला राजकारणाचा कुठेतरी गंध लागेल. पण आम्हाला या गोष्टीमध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही. प्रशासनानं निपक्षपातीपणे त्याची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ही आमची रास्त मागणी आहे. कोणाकडे बोट न दाखवता जी यंत्रणा त्या काळात होती आणि जो घटक त्या घटनेशी संबंधित असेल त्या सगळ्या घटकाला त्या प्रत्येक व्यक्तीला शासन झाले पाहिजे एवढीच आमची मागणी. सर, याच्यावर चौकशी समिती गठीत झालेली आहे आणि चौकशी समिती सदर प्रकरणाची चौकशी करत आहे, परंतु चौकशी आज कुठपर्यंत आली? आता ते बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर जॉन्सन साहेब यांनी या ठिकाणी पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे. त्यांचं कार्यशैली पाहता आणि वांदेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली कमिटी स्थापन झालेली आहे. त्याच्यामुळे एकदम पारदर्शक आणि एक न्याय देणारे असे कर्मचारी या ठिकाणी कमिटीमध्ये असल्यामुळं त्या कमिटीबद्दल कुठलीही शंका उपस्थित करायचं काही कारण नाही. ते लवकरच सगळं सखोल चौकशी करतील आणि योग्य ते न्याय देतील याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. आपल्याला थोडा वेळ लागेल परंतु कमिटी योग्य ती कारवाई करेल याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.